आपल्यासोबत पुढारी मल्टीमीडियाच्या संपादक मृणालिनी नानिवडेकर जोडलेल्या आहेत। आपण जर बघितलं तर राजकीय दृष्टिकोनातून या भेटीकडे कसं पाहावं लागेल? दोघंही भाऊ एकत्र आल्यानंतर लगोलग येणाऱ्या वाढदिवसाला राज ठाकरे यांनी जाणं याकडे राजकीय अंगांनीच बघावं लागेल। दोघं एकत्र येत आहेत का राजकीय दृष्ट्या माहीत नाही। दोघांच्या कार्यकर्त्यांची ठाम इच्छा आहे की दोघांनी एकत्र यावं। उद्धव ठाकरे यांनी बोलूनही दाखवलेलं आहे वरळी डोम मध्ये की आता आपण एकत्र येऊ। त्यात राज ठाकरे कोणता निर्णय घेत नाहीत असं वाटत असताना त्यांनी स्वतःहून भावाच्या वाढदिवसाला शुभेच्छा द्यायला जाणं ही काहीशी सकारात्मक बाब आहे। आत्ताच मी म्हणणार नाही की त्यांची युती होईल, ते एकत्र येतील, पण आतापर्यंत राज ठाकरे यांच्या मनात जी कटुता होती उद्धव ठाकरेंबाबत ती त्यांनी थोडीशी ओलांडलेली दिसते आणि कुठेतरी भावाबद्दल एक मैत्रीचा हात पुढे केलेला दिसतोय। अशा गोष्टी फक्त फेस व्हॅल्यूवर घेऊन चालत नाहीत, त्यात बऱ्याच गोष्टी भविष्यातल्या दडलेल्या असतात। राज ठाकरे यांनी एक पाऊल पुढे टाकलंय आज वाढदिवसाला जाऊन, एवढं मात्र नक्की म्हणता येईल। आपण एक लक्षात घेऊ की राज ठाकरे जे बाहेर पडले होते ते दुखावून बाहेर पडले होते आणि त्यांचा मुख्य राग हा उद्धव ठाकरेंवर होता। त्यामुळे जरी कोणत्याही कौटुंबिक प्रसंगांना ते एकत्र गेले, उद्धव ठाकरे यांना बरं नव्हतं आणि लीलावतीत जेव्हा दाखल करावं लागलं तेव्हा देखील राज ठाकरे धावत गेले होते। बाळासाहेबांनी सांगितल्यामुळे गेले होते असंही म्हणतात, पण गेले होते हे निश्चित आहे। राज ठाकरेंच्या बहिणीच्या मुलाच्या लग्नालाही दोघं भाऊ एकत्र आले होते, पण ते सगळे कौटुंबिक समारंभ होते। राज ठाकरे बाहेर पडल्यानंतर बरेच वाढदिवस येऊन गेले, त्यावेळेला ते गेले नाहीत आणि आज ते गेले आहेत। याकडे थोडं राजकारणाच्या दृष्टीने पुढचं पाऊल म्हणून बघणं आता तरी आपल्याला भाग आहे। नक्कीच मृणालिनी जी, मुंबई महापालिकेवर अनेक वर्ष शिवसेनेनं वर्चस्व गाजवलेलं आहे, त्यामुळे पुन्हा एकदा मुंबई महापालिका ही आपल्याकडेच ठेवण्यासाठी प्रयत्न केले जातील आणि पुन्हा एकदा महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच खरं तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीच्या ज्या चर्चा आहेत त्या चर्चांना कुठेतरी बळकटी मिळाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय आणि पुन्हा एकदा अगदी तशाच पद्धतीनं या जी पुन्हा एकदा आपल्याला भेट झाल्याचे पाहायला मिळतंय वाढदिवसानिमित्तानं, त्या भेटींना पुन्हा एक बळकटी मिळू शकते युतीच्या संदर्भात। मला असं वाटतं की या भेटीमुळे युती होईल असं मी म्हणणार नाही आता, कारण दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना वाटत असलं तरी युती होणं कठीण असतं। पण राज ठाकरे यांच्या मनातील उद्धव ठाकरेंबद्दलची कटुता मागे ठेवून ते पुढे जायचा प्रयत्न करतात, एवढं वाटत नाही। म्हणजे या पारिवारिक भेटी सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात, मात्र या पाठीमागे कोणते राजकीय अर्थ दडलेले आहेत? हो, आत्ताच्या पारिवारिक भेटीत राजकीय अर्थ शोधणं अजिबात अनुचित ठरणार नाही, कारण वरळी डोम मध्ये एकत्र आल्यानंतर पुन्हा राज ठाकरेंना भेटायला जात आहेत। उद्धव ठाकरे यांनी साथ दिली होती की आपण एकत्र राहू, मुलाखतही ते तसंच म्हणाले होते। त्यामुळे आज राज ठाकरे यांनी जाणं हे एका अर्थानं राजकीय विधान आहे, एवढं मी निश्चितपणे मान्य करेन। नक्कीच पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठीच्या मुद्द्यावर राज ठाकरे उद्धव ठाकरे दोन्ही बंधू एकत्र आलेले आहेत, मात्र हाच मुद्दा पालिका निवडणुकीमध्ये किती प्रभावी ठरू शकतो? एक तर आपण लक्षात घेतलं पाहिजे की मुंबईच्या मराठी भाषकांना दोघांनीही एकत्र यावं असं वाटतं। मुंबईत साधारणतः 100 वॉर्ड असे आहेत की जिथे मराठी टक्का हा महत्वाचा ठरतो। राज ठाकरे वेगळे ठरले तर त्या मराठी टक्क्यातली अगदी 400 मतं 500 मतं जरी वेगळी गेली तरी निवडणुकीवर प्रभाव पडू शकतो अशी स्थिती आहे। अर्थात भारतीय जनता पक्षाने जे वाईल्ड कार्ड ठेवलेलं आहे की नाही, आम्ही तिसरी भाषा लागू करू, आमचा मराठीला सन्मान आहे पण हिंदीला विरोध नाही, त्यामुळे मराठी विरुद्ध अमराठी असं या निवडणुकीचं स्वरूप होऊ शकतं आणि मग अशा होणाऱ्या स्वरूपामध्ये हे दोघं एकत्र आले तर त्या दोघांच्याही पक्षांना फायदा होऊ शकेल। यातला सर्वात मोठा फायदा अर्थातच उद्धव ठाकरेंना राहील, कारण ते अस्तित्वाची लढाई लढतात। राज ठाकरेंकडे सध्या काही नाहीच आहे, ते भणंग अवस्थेत आहेत। त्यामुळे राज ठाकरेंनी बरोबर यायचं ठरवलं तर जो काही इमोशनल परिणाम होईल त्याचा उद्धव ठाकरे यांना निश्चित लाभ होईल। तो लाभ राज ठाकरे खरंच देऊ पाहतायत का ते आपल्याला वाट पाहावी लागेल, पण ते देऊ शकणारच नाही
असं जे विधान असायचं पूर्वी राजकीय निरीक्षकांचं, ते मात्र आता काहीसं बदलावं लागणार आहे. नक्कीच धन्यवाद आपण केलेल्या या सविस्तर विश्लेषणासाठी.